नमस्कार, मी शंतनू रांगणेकर आणि स्वागत आहे तुमच्या एक अशा इंटरव्ह्यूमध्ये जो इंटरव्ह्यूचा विचार मला काल रात्री आला आणि मग सकाळी मी म्हटलं येस इंटरव्ह्यू केला पाहिजे. इंटरव्ह्यूचं नाव आहे काय ठेवलं रे? अरे गरम चर्चा. गरम चर्चा. गरम चर्चा इंटरव्ह्यूचं नाव आहे. आणि गरम म्हटल्यावरती पहिला आपल्याला जो आठवतो तो म्हणजे गरमागरम चहा आणि दुसरा वडापाव. पण सकाळ प्रोडक्शनकडे वडापाव उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे चहा घ्यावा लागला. पण असो, गरम चहाचे चटके चालतील, माझ्या प्रश्नांचे गरम चटके चालतील का? लेखकाने लिहिलेलं हे पहिलं वाक्य. आणि मी स्वतःच इंटरव्ह्यू नाही घेणार आहे, तर आपल्यासोबत जे गेस्ट आहेत दॅट इज नन अदर दॅन अमित राज ठाकरे. थँक्यू सो मच दादा, तू इथे आल्याबद्दल. कसा आहेस? कडक? ऑल गुड? ऑल गुड. सगळं मस्त चालू आहे? सगळं जोरदार. कशी चालू आहे इलेक्शनची तयारी? नाही, खूप छान चालू आहे. का निवडून द्यायचं तुला दादा? का नाही? पण का? म्हणजे आता मी या मतदारसंघात राहतो, ठीक आहे, मी इथे वोटिंग करणार आहे, मी लहानाचा मोठा इथे झालो. बट एवढा एक सिम्पल प्रश्न आहे की वाय अमित ठाकरे? सो याचं मी तुला एक सिम्पल उत्तर देईन की तू लहानाचा मोठा इकडे झाला, मी पण लहानाचा मोठा इकडेच झालो. आपण जे माहीम दादर परिसर बघितलं गेले 32 वर्ष, म्हणजे लहानपणी आपल्या खूप उत्तम होतं असं मला वाटायचं. आता जी वाट लागली बरोबर, ती पण मला वाटतं त्याच लोकांना निवडून त्यांची कुठेतरी एक जबाबदारी बनते की आपल्याला सुट्टी मिळाल्यावर आपण कुठेतरी रांगेत उभे राहून ज्यांना मतं देतो त्या लोकांची, लोकप्रतिनिधींची एक जबाबदारी बनते की कुठेतरी आपला एक परिसर उत्तम करावा, राईट, किंवा जो होता त्याच्यापेक्षा बेटर करावा, राईट. ते मला कुठेतरी झालेलं दिसत नाही. म्हणून मला असं वाटलं की मला इकडचे जे विषय आहेत ते कळतात. मला आपल्या पिढीला जे नाही मिळालं ते माझ्या मुलाला किंवा तुझं काहीतरी होईलच. परफेक्ट, ऑफकोर्स. होपफुली. नाही, ऑफकोर्स. का निवडून द्यावं? कारण मला वाटतं की तुम्ही इतरांना बघितलं आहे. बरोबर. आणि मला वाटतं ती तुमची ताकद आहे की जर इतरांनी तुमच्यासाठी काम नाही केलं त्यांना घरी बसवणं ही तुमची ताकद आहे. राईट, परफेक्ट. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी एका नवीन मुलाला एक संधी देऊन बघा. नाही आवडलं मला पण घरी बसवा. आणि मी सगळीकडे बोलतो कारण मला माहिती आहे माझे प्रयत्न प्रामाणिक आणि जे करीन ते तुम्हाला माहीम बदललेलं दिसेल. माहीम दादर पहिली निवडणूक कधी म्हणजे असं विचार नव्हता केला की मी तर नव्हता केला की अमित दादा असा कधीतरी आमदारकीच्या उमेदवारीला उभा राहील? काय प्रेशर आहे? काही नाही, काहीच नाही, नथिंग ॲट ऑल, झिरो, शून्य. असं थोडं एक काहीच नव्हतं, म्हणजे असं काही वाटलंच नाही. कारण माझे हेतू प्रामाणिक आहे. वा. कुठच्यासाठी खुर्चीसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी मी ही गोष्ट करत नाही, तर लोकांसाठी करतो. परफेक्ट. त्याच्यामुळे मला वाटतं माझ्याकडे अजिबात प्रेशर नाही. मी आरामात झोपतो, उठतो, जे काम करायचं ते करतो, लोकांना भेटतो आणि मला वाटतं जे काम करायचं ते करून राहणार रिगार्डलेस. पण मला वाटतं प्रेशर अजिबात नाही. मला सांगा आता प्रेशर तर नाहीच आहे म्हणा तुला, पण असं कधी तुला वाटलं की चिल करावं, असं कुठेतरी जावं? म्हणजे आपल्या एरियामध्ये फॉर एक्झाम्पल मी जातो स्टार सिटीला, टाइमपास करतो, मित्रांना भेटतो, तर असे तुझे कुठले अड्डे आहेत आपल्या इकडे स्पेसिफिकली? मी आनंदात असेल किंवा दुःखात असेल, मला चालायला आवडतं. ओके. आणि आपल्याकडे चालण्यासारख्या एवढ्या जागा नाही आहेत. शिवाजी पार्क तुम्ही बघितलं तर एवढी गर्दी वाढली आणि तर मला आपलं जो समुद्रकिनारा आहे तिकडे मला चालायला खूप आवडतं. मला पीसफुल वाटतं. बट डोंट यू थिंक की दादर चौपाटी आता मानलीच नाही जात? नाही मानली जात. म्हणजे मी पण बघतो ना, ते एवढं तिथे कचरा किंवा एवढे काय तुम्हाला आता ते ब्लाइंडर्स लावून चालायला पाहिजे. कारण मला चालायला आवडतं, मला चालण्यामध्ये मजा येते. मी कुठे चालतोय हा मला फरक नाही पडत. राईट. मला चालायला म्हणजे जसं आता काही लोकांचे ॲडिक्शन्स असतात, अल्कोहोल असेल किंवा तसं मला चालल्याने मजा येते. राईट. चालण्याने थोडं माइंड फ्रेश होतं. माइंड फ्रेश नाही, मला अडिक्शन आहे. मी फक्त झोपताना बेडवर असतो, नाही तर मी सतत चालत असतो. फोनवर बोलताना चालतो, मी सतत चालत असतो आणि त्याच्याने मला पीस ऑफ माइंड मिळतो. मी तुझे बरेच व्हिडिओज तुला बोलतानाही ऐकले की यू वॉन्ट टू चेंज इट, यू वॉन्ट टू मेक बीचेस क्लीन, यू वॉन्ट टू टर्न अराउंड द एंटायर दादर चौपाटी थिंग. व्हॉट्स दॅट प्लॅन ॲक्च्युअली इन युअर माइंड? That is a plan that I've seen elsewhere because I've been to Goa, I've been to Lakshadweep, I've been to Andaman. I've seen those beaches and what people can get through that. मला माहिती आहे की लोकांना जो रोजगार होईल ती वेगळी गोष्ट, ते बीचेस क्लीन झाल्यावर. कारण तुम्ही एक शॅक्स आणू शकता, तुम्ही फूड ट्रक्स आणू शकता, अनेक वॉटर स्पोर्ट्स तुम्ही चालू करू शकता. पण एक पीस ऑफ माइंड जे असतं ना, ते मला माहिती आहे की तुम्ही समुद्रकिनारे गेल्यावर तुम्हाला काय वाटू शकतं. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी माझं एक ते स्वप्न आहे की एवढं, आणि हे काय, हे सरकारने नाही दिलं. बरोबर. नाही आम्ही दिलं. तर मला वाटतं हे निसर्गाने आपल्या पदरात पडले, ते आपलं साफ ठेवलंच पाहिजे. नाही खरं, म्हणजे आधी लहानपणी वगैरे मी जायचो चौपाटीला आणि टाइमपास वगैरे करायचो, मजा मस्ती. पण आता
मला आठवत पण नाही मी दादर चौपाटीला कधी गेलोय. मी दररोज जातो कारण मला चालायला आवडतं. हा. पण तिकडे नाही, कारण की मला ती फिलिंगच येत नाही. मला असं वाटतं की नाही यार ती आता मजा नाही उरली म्हणजे टाइमपास तिकडे गेलो तरी पण मजा नाही येणार. हां, बट इफ म्हणून तू दीज प्लॅन्स वर्क. हां, म्हणून तू बोलला ना तू काय करतो, तर मी इकडनं कधी कधी मरीन ड्राईव्ह पर्यंत पण चालत जातो. इथून मरीन ड्राईव्ह? आर यू सिरियस? येस, चालत? शांत गाणी ऐकत किंवा मित्र घेऊन गप्पा मारत. त्या मित्राचे हाल होतात नंतर. तो नंतर असा गरम पाण्यात पाय बुडवून बसला असतो. नाही नाही, एवढं चालूच नाही शकत. पण मला मजा येते. हां, मी विचारतो इन जनरल घरात काय वातावरण असतं? म्हणजे फुल टाइम पॉलिटिकल असतं का, मजा मस्ती असते? पॉलिटिक्स कधीच नसतं, कारण आम्ही असं एक फॅमिली म्हणून जगतो. जेवायला एकत्र, मूवीज. कधी साहेब आता इलेक्शन टाईममध्ये लेट येतात, मी पण उशीर येतो, पण कधीतरी झालं तर आता पॉलिटिकल चर्चा होते, कसा होता दिवस वगैरे. पण नॉर्मली पॉलिटिक्स आम्ही बोलत नाही. फिल्म्सबद्दल बोलतो किंवा मजा मस्ती, काय कुठून जेवण मागवायचं किंवा काय झालं जेवायला घरी वगैरे, असं नॉर्मल गप्पा. म्हणजे ना, आणि घराण्यात एक काय म्हणतो आपण त्याला, एक आर्टिस्टिक तो फील असल्यामुळे आणि इन जनरल कलाकारांचा एवढा वावर आहे. ॲब्सोल्युटली. बट अमित ठाकरे यांना मराठी कलाकारांना घेऊन काय वाटतं? इट कॅन बी एनिथिंग का, नाटक, फिल्म, सिरीज, टी व्ही. आता आम्ही ज्या मीडियममध्ये काम करतो, सोशल मीडिया, कॉन्टेंट क्रिएटर्स. कधी कधी वाईट वाटतं, कारण तुम्हाला तुमची ताकद माहीत नाही आहे. राईट. मी आता माझ्या वडिलांच्या हातात जे जे आहे ते आपण मराठी इंडस्ट्रीसाठी करतो, सगळं करतो. पण आपण आठवड्याला जर एक 25 ते 30 फिल्म्स काढत असू, तर कुठेतरी स्क्रीन टाईम मिळणं वगैरे किंवा स्क्रीन्स मिळणं वगैरे थोडं कठीण होतं. थिएटर्स मिळणं, थिएटर्स आणि प्राईम टाईम मिळणं. म्हणजे तर थोडं आपण विचार केला पाहिजे. जे करतोय ते कन्व्हिक्शननी करावं, बरोबर, पॅशननी करावं, बरोबर. पैसे कमवण्यासाठी नाही करावं. म्हणजे साऊथमध्ये होते आपले असे अनेक उत्तम फिल्म झाले. सायराट असेल किंवा नटरंग आहे, जोगवा आहे, अनेक आहेत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय वगैरे सारखे अनेक जे मी रिपीटमध्ये बघतो. बरोबर. असे पॅशनेटली चांगले स्टोरीज घेऊन फिल्म्स बनवले तर बघायला पण मजा येते. राईट. आणि राजसाहेबांचं तर नेहमीच ते होतं की मराठी कलाकारांच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेतच, नो डाऊट, काही येऊ देत. बट दिस सपोर्ट, म्हणजे ऑफकोर्स यू विल ऑल्सो गिव्ह दॅट सपोर्ट टू अस. बट हा असाच कायम फ्रॉम यू ऑल्सो. रील बॉस वॉज वन ऑफ माय एफर्ट्स. ऑफकोर्स. परफेक्ट टू गेट एव्हरीवन टुगेदर. पहिल्यांदा कोणीतरी डिजिटल मीडियम वरती जे क्रिएटर्स करतात त्यांच्यासाठी कोणीतरी केलं. दॅट वॉज द मेन थिंग. कसं आहे की तुम्ही मोठे आहातच, पण कुठेतरी एक ती शाबासकीची थाप कोणाकडनंही पडली तरी बरं वाटतं. मला वाटलं ते कुठेतरी तुम्हाला आवडेल म्हणून ते रील बाज होतं. नाही नाही, धमाल होती त्याची. लोक मला विचारतात, म्हणजे माझे क्रिएटर मित्र विचारतात ह्या वर्षी का नाही झालंय ते. निवडणूक आहे यावर्षी, तर दीपोत्सव बंद झालं. नाही पण ते होणार आहे ना. नाही, नक्की होणार आहे. येस येस येस. दीपोत्सव 2 वर्ष झाली, म्हणजे 2 की 3 वर्ष झाली असतील. नाही, दीपोत्सवला फटाके लावण्याचे सगळं त्याच्यात आधीपासून होतं. फटाके वाजायचे, पण एवढ्या हे म्हणजे ज्या जोरात वाजायला लागले ते मला वाटतं 4-3. मला पण तेच वाटतं की ते ही कन्सेप्ट कोणाची, कशी आली? राजसाहेबांची. बट कुठेतरी त्यांना, आता आम्ही कृष्णकुंजमध्ये राहायचो, कुठेतरी त्यांनी बघितलं की आपली लोक सण साजरा करणं कुठेतरी कमी केलं आपल्याला. म्हणजे गणपती उत्सव, गणेशोत्सव असो किंवा दिवाळी असो, तर मला वाटतं त्यांनी एक दिवशी दिवाळी म्हणून बाहेर येऊन बॅल्कनीमध्ये बघितलं की संपूर्ण शिवाजी पार्क एक अंधार होता, काळोख होता, लोक जे चालत होती खाली. तर त्यांना वाटलं की कुठेतरी तो फील परत आणावा. बरोबर. की दीपोत्सव म्हणजे दिवाळी म्हणजे काय, फेस्टिवल ऑफ लाईट्स. तुम्हाला एक आनंद वाटला पाहिजे की हा फेस्टिवल आपला आहे, हा साजरा केलाच पाहिजे. म्हणून मला वाटतं तो कॉन्सेप्ट आला त्यांच्यात, तो जो वाढत गेला. वाढत गेला म्हणजे मला विरार, वसई वगैरे मी पोर्चुगलच्या लोकांना भेटलो. वाईट लोक येतात, म्हणजे आपल्या एरियातले कमी आणि बाहेरचे लोक एवढे बघायला येतात. कारण की इट्स अमेझिंग आहे. म्हणजे बघायला, म्हणजे ड्रोन शॉट्स वगैरे जे मी बघतोय ना, बंद झाल्यावर मला एवढं वाईट वाटतं की एक पॉझिटिव्ह वातावरण. मी पण तो प्रश्न घरी पण विचारलेला मी, की बंद का होतं. त्याच्यानंतर मला कळलं की अच्छा अशा गोष्टी. मग त्याचा प्रॉब्लेम काय? एक्झॅक्टली. पण ठीक आहे, एनिवे. काल सभा होती आणि प्रोटोकॉल वाईज त्यांचं ते. केवढा इन्फ्लुएन्स आहे राजसाहेबांचा तुमच्यावरती? 100%. आणि कशा पद्धतीने मी त्यांच्यावर होऊ नाही शकलो तरी 100% इन्फ्लुएन्स आहे. ऑफकोर्स. लोक मला बोलतात की तू नॉर्थ साऊथ आहेस, पण 100% इन्फ्लुएन्स. जे मी आहे, जे मी ऑब्झर्व केलं आहे, जे मला कौतुकाची थाप मिळते किंवा जे मला ब्लेसिंग्स मिळतात, ते माझ्या आईवडिलांमुळेच. नाही, आणि ना म्हणजे लहानपणापासून मी माझ्या वडिलांना ऑब्झर्व करत आलो की एवढी लोक भेटायला येतात, काय येतात, काय आहे या माणसामध्ये, बरोबर, कसा वागतो हा त्यांच्याशी, काय मुद्दे मांडतो, कशामुळे ते मुद्दे मांडतो.
किती प्रामाणिकपणे ते मुद्दे मांडतो. लोकांना टाळ्या वाजवा असं का वाटतं? राईट. मग हे मी सगळं ऑब्झर्व करत गेलो आणि मला वाटलं की कुठेतरी त्यांनी एक जो प्रामाणिक प्रयत्न करून एक जो पक्ष उभा केला आहे त्या पक्षाला सक्सेस पण आली आणि तो सक्सेसफुल राहिला असता तर मी राजकारणात आलो नसतो. 2014 नंतर जो काळ आला आणि तो एक मी 7.5 म्हणतो, मला वाटलं कुठेतरी माझे एक 10%नी पक्ष वर येऊ शकला, कारण मला ते एफर्ट्स कळत होते किती प्रामाणिक आहेत. राईट. सगळ्यांनाच कळत होतं इनफॅक्ट. एक्झॅक्टली. तर माझ्यामुळे काही मदत होऊ शकली तर मला वाटलं ती करायची होती. नाही, प्रॉब्लेम तो पण आहे. म्हणजे सगळेच लोक हे म्हणतात की सभेला गर्दी होते, पण मग वोट का नाही देत कोणी? मग 13 आमदार नसते आले, हो नाशिकमध्ये सत्ता नसती आली. हो. एक काळ जातो, प्रत्येक पक्षाला एक काळ जातो. बरोबर. अनेकांचा खूप लांबला तो काळ. म्हणजे भाजपकडे एक हाती सत्ता 2014 मला वाटतं एक 50-40 वर्ष. हो. नाही, बट दिस इलेक्शन द टेबल्स विल टर्न. मनसे इन जनरल म्हणजे त्यांचं कॅम्पेनिंग असो किंवा जे आता सगळं म्हणजे साहेबांनी पण जे एक विजन ठेवून चालू केलेलं आहे, इट्स गोइंग टू बी अमेझिंग. ॲब्सोल्युटली. एक असंच म्हणजे मी खूप अनफिल्टर्ड बोलतोय, बट नाही ऐकले का कधी हे बोलताना की अमित ठाकरेंना बोलायला नाही येत, ते नाही बोलू शकत, किंवा अरे नाही त्यांना बोलायचा प्रॉब्लेम आहे असं वगैरे. असं बऱ्याच वेळेला मग लोकांना बोलताना ऐकले. बट वेन आय एम टॉकिंग टू यू राईट नाऊ, यू फंटॅस्टिक स्पीकर. प्रॉब्लेम असा आहे की बोलायला नाही येत नाही, मितभाषी आहे, बोलत नाही. हां असं ना. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांचा मुलगा असल्यानंतर जे दडपण येतं ना, की मी उत्तम जरी बोलत असेल तरी कंपॅरिझन त्यांच्याशी होणार. नाही, तू कडक बोलतोस. कडक बोलतो, पण ते आता इथे बसले असते तर मला वाटतं 200 लोक असते ऐकायला. तर मला वाटतं त्यांच्यावर का अगेन कंपॅरिझन नाही होऊ शकत. मी उगाच माझ्या मनात पण कम्पेअर करतो आणि मी हे कुठेतरी असा विचार केलाय की लोक काय बोलतात, आणि ते प्रेशर मला वाटतं प्रत्येक मोठ्या माणसाच्या मुलावर येत असेल. राईट. ऑफकोर्स. तर ते माझ्यावर आहे की आता त्या दिवशी पण सभा होती आणि मला माहिती आहे, मला नंतर कळलं की मी बोलायला चालू केलं तेव्हा ऑलरेडी साहेब येऊन थांबलेले, ते वर नाही आले. बाबा येऊन थांबलेले गाडीत आणि ते ऐकत होते. त्याच्यामुळे मला आवडलं ते. त्यांनी सांगितलं नाही कसा बोललास, पण मला आवडलं की त्यांनी ऐकलं. नाही, बट मी हे सगळ्या लोकांना सांगेन जे आत्ता ही सगळी वायफळ जी चर्चा करत होते प्रत्येक ठिकाणी की असं असं हा इंटरव्ह्यू बघा अँड यू विल गेट टू नो युअर आन्सर्स. इफ नॉट अमित ठाकरे, तुम्ही कोण असता? सध्या तर मुफासा असतो. माझा कुत्रा, खायचं प्यायचं झोपायचं. पॉलिटिक्स नसतं तर काय असतं? नाही. पॉलिटिक्स, अमित राज ठाकरे हे जे नाव मिळालं आहे ते माझं, मला वाटतं मी कंट्रीमध्ये 150 कोटीमध्ये एक नशीबवान आहे आणि महाराष्ट्रात 13 कोटीमध्ये नशीबवान आहे. त्याच्यामुळे मला हे भाग्य मिळालं आहे की मी अमित राज ठाकरे, मला तो प्लॅटफॉर्म मिळाला आहे. जेव्हा मला दुसरं कोणी व्हायला आवडलं नसतं, जोक्स असाईड, नाही मला कोणीही व्हायला आवडलं नसतं, मला तो प्लॅटफॉर्म मिळाला आहे कारण मला माहिती आहे की मी काय करू शकतो लोकांसाठी. आणि खूप कमी लोकांना हा प्लॅटफॉर्म मिळतो. पण पॉलिटिक्स नसतं तर काय असतं म्हणजे इन जनरल? इन जनरल मी प्रोडक्शन कंपनी किंवा फिल्म लाईनमध्ये काम केलं असतं. ओके. आधीपासून आवड होती याची, खूप प्रोडक्शनची? खूप आवडते. मला फिल्म्स बघायला आवडतात, कसे बनतात, बिहाइंड द सीन्स पण मला खूप आवड होती. कारण मी माझा मित्र पण अभिषेक गुणाजी म्हणून माझा मित्र आहे माझ्या शाळेतला, मिलिंद गुणाजी सरांचा मुलगा, त्याचे पण फिल्म्स होतात. मी त्याला पण बोलतो कधी कधी तो शॉर्ट फिल्म्स करतो आणि प्रॉपर फिल्म्स पण आता करतो. कधी कधी बिहाइंड द सीन्स मला काय होते मला बघायला आवडतं. नाईस. त्याच्यामुळे माझ्याकडेही 2-3 कॉन्सेप्ट आहेत कडक फीचर फिल्म्सच्या, ते मी आता पिच करीन. हो प्लीज. आणि माझ्याच त्याच्यासाठी मला डेफिनेटली मला आवडेल. इनफॅक्ट मी एक शब्द म्हणेन, ठीक आहे? टॉप ऑफ द माइंड तुमच्या डोक्यात कुठला शब्द येतो? मनसे, राज ठाकरे. मराठी, आपण, फूड, वडापाव खातोस खूप. मुंबई, लव. महाराष्ट्र, प्रेम. आमदार, लोकांचा. आणि जनता ही महाराष्ट्र. आवडता कॉन्टेंट क्रिएटर? अजून कोण आवडता कॉन्टेंट क्रिएटर? तू. नाही आता खरं आलं. नाही मला खूप अनेक कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. तू असेल, अथर्व असेल, करण असेल, मला सगळ्यांचे स्पेसिफिक रील्स खूप आवडतात. मी प्रचारामध्ये घरी गेल्यावर हे कसे असतात तुमचे 15-15, 20-20 सेकंदाचा आनंद असतो तो. राईट. मी खूप तुमचे रील्स बघतो की एक तो प्रेशर कुठेतरी
रिलीज होतं की खूप थकून आल्यावर मला वाटतं ते 15-15 सेकंद तुम्ही जे आनंद देता ना, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ते चालू ठेवा. येस डेफिनेटली. ॲब्सोल्युटली. एकच 2 प्रश्न आहे माझे लास्ट प्लीज प्लीज. की जर आमदार झाल्यानंतर हाऊ ॲक्सेसिबल आर यू गोइंग टू बी फॉर द पीपल? मी आत्ता पण तू बघितलं असेल तर मी चालत येतो. मी माहीम दादरमध्ये फिरताना मी कुठेही गेलो, सिद्धिविनायकला गेलो, प्रभादेवीला गेलो, मी चालत फिरतो. मी तुला इन जनरली बघितलंय चालताना, म्हणजे आपण मी किती वेळा टाइमपास भेटलो. करतो आणि मी आपण हात पण दाखवतो. ऑफकोर्स आमदार झाल्यावर मला वाटतं लोकांसाठी अजून ॲक्सेसिबल म्हणजे एक ऑफिस लागणार. तर माझं माहीम दादर प्रभादेवी या तिन्ही परिसरात एक ऑफिस असणार. तिघांचे वेगवेगळे हेल्पलाईन्स असणार आणि त्या परिसरातल्या लोकांपर्यंत ते पोहोचणार आणि ते 24 तास ऑन असणार. आणि म्हणजे मी एक सर्वसामान्य माणूस डिरेक्टली तुझ्यापर्यंत पोहोचतो. डिरेक्टली पोहोचणार. देर इज नो इन बिटवीन. बरं, मी चालताना कधीही मला अनेक लोक विचारतात हे आता आमदार झाल्यावर वाढेल, बाय गॉड्स ग्रेस झालं तर ऑफकोर्स होणार. पण ते वाढेल, पण तिकडच्या तिकडे मी अनेक गोष्टी सॉल्व्ह केल्यात लोकांच्या. राईट. हे आमदार न होता पण करू शकतो. वाट कशाला बघायची? बरोबर आहे. ऑफकोर्स. तर लोकांची अडचणी मोठ्या आहेत, ते आपल्याला किती छोट्या वाटल्या तरी त्यांच्यासाठी मोठ्या आहेत. कुठेतरी ते त्रास देते ना त्यांना. हो. ते सोडवू ना आपण. लास्ट आमच्यातला कोणीतरी निवडणुकीला उभं राहिलं ही फिलिंग मला येते. मला म्हणजे आम्ही जेवढे मित्र पण आहोत ना, आम्ही हेच बोलतो की असं वाटतं रे यार आपल्यातला कोणीतरी उभं राहिलं, आपल्यातला कोणीतरी उभं राहिलं. ही फिलिंग तुलाही असेल नो डाऊट. आम्हाला काय सांगशील सगळ्यांना इन जनरल? नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन किंवा तरुणांना सांगेन की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की आपण जे महाराष्ट्र बघितलं आहे त्याच्यापेक्षा एक बेटर महाराष्ट्र सोडून जायचं आहे. आणि हे मी 100% करणार माझ्याकडनं. कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणून तुमची पण एक खूप मोठी जबाबदारी आहे की लोकांना इन्फ्लुएन्स करणं. मी कॉन्टेंट क्रिएटर्स हा तुमच्यासाठी खूप छोटा शब्द आहे, आता तुम्ही इन्फ्लुएन्स करायला लागला. त्याच्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर की कुठेतरी आपण जे बघितलं त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर सोडून जावं. पुढच्या पिढीचे आपल्याला ब्लेसिंग्स मिळाल्यात की हे झालं तर ह्याच्यामुळे झालं. क्या बात आहे. येस 100%. थँक्यू सो मच. तू या गरम यट थंड चर्चेत सहभागी झालास. पण वी हॅव अमित्रा साखरे टुडे आपल्या इंटरव्ह्यूला आणि खूप मजा आली. इट वॉज व्हेरी मच इन्फॉर्मल, व्हेरी मच अनफिल्टर्ड. आणि लवकरच आपल्याला आमदार अमित ठाकरे म्हणून बघायची संधी मिळणार आहे. त्यामुळे माय बेस्ट विश. साठी र गड्या मनगटाचं जोर लावून. I wish you all the best. Thank you, sir. आम्हाला यंग ब्लड पाहिजे. वर्क फॉर द सोसायटी. Thank you, म्हातारा sir. आहे. Oh. But I wish you all the best. Thank you, sir. And Thank work you. for society. Absolutely. कोणती पण असू द्या. Please work. Thank you. Okay, all the best. Thank you. एक नंबर. मस्त वाटतं यार.